रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। एप्रिल महिना सुरू होताच उन्हाच्या झळांनी नागरिक अधिकच हैराण झाले होते। मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झालाय। जत शहरात दुपारी 3च्या सुमारास अचानक आभाळ दाटून आलं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने जत शहराला झोडपून काढलं। या अनपेक्षित पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून थोडासा दिलासा मिळालाय। दुपारी 3च्या सुमारास सुरू झालेल्या या पावसाने काही वेळातच रस्त्यांवर पाणी साचले। जत शहरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना अचानक आलेल्या पावसामुळे काही अडचणींचा सामना करावा लागला, तर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना भिजण्याची वेळ आली आहे। काही नागरिकांनी मात्र या पावसाचा आनंद घेतला आणि उन्हाच्या झळांपासून मिळालेल्या गारव्याचाही लाभ घेतला। या अवकाळी पावसाचा शेतीवर मिश्र परिणाम दिसून येतो। एकीकडे उन्हामुळे सुकलेल्या काही भागांना या पावसामुळे दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे उभ्या पिकांसाठी तो घातक ठरू शकतो। विशेषतः डाळिंब आणि द्राक्ष फळबागा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस नुकसानदायक ठरण्याची शक्यता आहे। जत तालुक्यातील अनेक शेतकरी आता शेतीच्या कामात व्यस्त होते। पावसामुळे या कामांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। शेती तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला दिलाय। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणून केंद्र सरकारने भारताच्या संविधानावर प्रहार केलाय। मुस्लिमांच्या 9 लाख एकर जमिनीची संपत्तीची लूट करण्याचा सरकारचा डाव आहे। या विरोधात लवकरच समाजाचे नेते धोरण आखणार आहेत। त्यानुसार सांगली देखील धोरण आखला जाईल, असा इशारा माजी नगरसेवक अय्याज नाईकवाडी यांनी दिलाय। मुस्लिम समाजाचे हाफिज मोहम्मद मुल्ला, शाकीर तांबोळी, युनुस महात, लालू मेस्त्री, फिरोज पठाण, आसिफ बावा आदींनी संयुक्तरित्या बैठक घेतली। या बैठकीत बोलताना अय्याज नाईकवाडी म्हणाले, मुस्लिम समाजाला मिळालेली जागा ही सरकारच्या बापाची नाही, या जमिनी वाड वडिलांनी दिलेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी बादशहाने, तर साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत। शिवाय राज्यातील मस्जिद आणि मदरसेसाठी शासकीय अनुदान मिळत नाही, समाजाच्या वतीने ते चालवलं जातं। आता वक्फ बोर्डाच्या 1,02,000 कोटींच्या 9 लाख एकर जमिनी हडपण्याचा या सरकारचा डाव आहे। मुस्लिमांच्या पाठीत वार करण्याचं काम शासनाकडून सुरू आहे। मुस्लिमांवर अत्याचार करणारा हा कायदा या विधेयकाद्वारे मुस्लिम महिलांना वक्फमध्ये स्थान दिल्याचा गवगवा केला जातो। एवढाच पुळका असेल तर मुस्लिम महिलांना राजकारणात 5% आरक्षण द्यावं। मुस्लिम अल्पसंख्याकांवर संकट आहे। सरकारला साथ देणारा नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांनाही किंमत चुकवावी लागेल, असा इशारा नाईकवाडी यांनी दिलाय। यावेळी इम्रान तहसीलदार, शहाबाज नाईकवाडी, महबूब मनेर, मुन्ना पट्टेकरी, उमर गवंडी, सुफियान पठाण, वसीम रोहिले आदी जण उपस्थित होते। सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील इस्लामपूर आष्टा रस्त्यावर गाताडवाडी फाटा येथे दुचाकी आणि 4 चाकी यांची समोरासमोर धडक होऊन आष्टा येथील अनिल बापूसो सरडे आणि धनाजी शंकर यादव या बांधकाम कामगारांचा मृत्यू झालाय। दोन्हीही नाईकबा यात्रेकरिता दुचाकीवरून चालले होते। सायंकाळी 5:30 वाजल्याच्या सुमारास अनिल बापूसो सरडे आणि धनाजी शंकर यादव हे बांधकाम कामगार हे दुचाकी हिरो HF डिलक्स वरून नाईकबा यात्रेनिमित्त चालले होते। गाताडवाडी फाटा या ठिकाणी आले असता इस्लामपूरहून आष्ट्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोरात धडक दिली। यात अनिल बापूसो सरडे हे जागीच ठार झाले, तर जखमी धनाजी शंकर यादव यांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यासाठी नेतानाच रस्त्यातच ते मयत झाले। मयत अनिल सरडे हे भावई उत्सवात आळूमळू या खेळाचे मानकरी होते। आष्टा पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती। सांगली शहरात होत असलेला अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता, अतिक्रमण यांसह 41 तक्रारी नागरिकांनी नागरिक संवाद तक्रार निवारण मोहिमेत नोंदवल्या। यातील 12 तक्रारी या महिलांच्या होत्या। प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी या तक्रारींची दखल घेत काही तक्रारी जागेवर सोडवल्या, तर उर्वरित तक्रारी येत्या आठवड्यात सोडवल्या जातील अशी ग्वाही दिली आहे। लोकाभिमुख प्रशासनासाठी काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले। नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ सोडवणूक व्हावी यासाठी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी नागरिकांशी संवाद तक्रार निवारण मोहीम हाती घेतली। या मोहिमेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना बुधवारी व गुरुवारी आपल्या तक्रारी दाखल करता येणार आहेत।
बुधवारी आयोजित केलेल्या मोहिमेत 15 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 9 तक्रारी निकाली काढल्या. गुरुवारी मुख्यालयात तक्रार निवारण करण्यासाठी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी 41 नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या. यामध्ये घंटागाडी वेळेत येत नाही, भटकी कुत्री, रस्त्यावर अस्वच्छता, अपुरा पाणी पुरवठा, खुल्या प्लॉटमध्ये झाडे झुडपे, लाईट बंद, शिक्षण विभाग, पेन्शन, आरोग्य, पाणी पुरवठा, नगररचना, बागा, शिक्षण, मालमत्ता कर, अतिक्रमण, आस्थापना आदी विभागासंदर्भात तक्रारी दाखल केल्या. त्यामधील 12 तक्रारी या महिलांनी केल्या होत्या. समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि उद्योगधंद्यांमधील नवनवीन संधी याविषयी रविवारी सकाळी 11 वाजता ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल, इनाम धामणी येथे दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने दिगंबर जैन उद्योग मेळावा आयोजित केला असल्याची माहिती जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी दिली आहे. या मेळाव्यासाठी यड्रावकर उद्योग समूहाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, प्राईड ग्रुप ऑफ पुणे येथील अरविंद जैन, आवाडे उद्योग समूहाचे आमदार राहुल आवाडे, अरिहंत समूहाचे अभिनंदन पाटील, चंदूकाका सराफ अँड सन्सचे अतुलभाई शहा, घाटके पाटील इंडस्ट्रीचे सीएमडी किरण पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, गणेश बेकरीचे अण्णासाहेब चकोते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यामध्ये बिझनेस ॲपचे उद्घाटन होईल. या ॲपद्वारे एकंदरीत सामाजिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून सर्व व्यावसायिक सेवा देणाऱ्या संस्था, उद्योजक यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून या माध्यमातून समाजातील युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्याच्या उपस्थितीसाठी 1,500हून अधिक उद्योग व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. यावेळी जैन सभेचे भालचंद्र पाटील, दत्ता डोरले, डॉक्टर अजित पाटील, संजय शेटे, अरविंद मजलेकर आदी जण उपस्थित होते. प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील 100 दिवस कृती आराखडा योजनेअंतर्गत 38,000 किमतीचा विविध कंपन्यांचा सुमारे 110 लिटर अवैध दारू साठा नष्ट केलाय. महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत 100 दिवस कृती आराखडा या संकल्पनेअंतर्गत 9 गुन्ह्यातील जप्त केलेला 38,400 रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा सुमारे 110 लिटर अवैध दारूचा साठा नष्ट करण्यात आलाय. महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडील कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाने संयुक्त कारवाई केली आहे. 100 दिवस कृती आराखडा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड महमद्या उर्फ महम्मद जमाल नदाफ टोळीतील आणखी एका साथीदारास जेरबंद करण्यात आले. जमीर रहिमान नदाफ असं त्याचं नाव आहे. गेल्या 4 महिन्यांपासून तो पसार होता. शहरालगत असणाऱ्या धामणी फाट्यावर सापळा रचून शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. नदाफ याच्यासह 5 जणांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. संशयित पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे हे दोघे महमद्याच्या टोळीतील साथीदार आहेत. दोघांमधील आर्थिक कारणावरून तसेच जखमी सलीम मुजावर याचे अजय माने समवेत झालेल्या संबंधाच्या कारणातून संशयित तिघांनी सलीम यास जीवे मारण्याचा कट रचला. 14 नोव्हेंबर 2024 रोजी महमद्या नदाफ, इम्रान दानवडे आणि पप्पू फाकडे असे तिघे 100 फुटी रस्त्यावरील सर्वधर्म चौकात गेले. सलीम मुजावर या संशयित फारुख नदाफ यांनी फोन करून घराबाहेर बोलवलं. तो बाहेर येताच आधीपासून तयारीत असणाऱ्या महमद्याने कमरेला लावलेलं पिस्तूल काढून सलीमच्या छातीत उजव्या बाजूस बरगडी जवळ गोळीबार केला. यात सलीम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि गंभीर जखमी झाला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली होती. जमीर नदाफ याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आलं. तो 4 महिन्यांपासून पसार होता. अखेर तो आज सकाळी धामणी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीपीआयच्या वतीने निदर्शने करण्यात आले. हा निधी इतरत्र वळवणे हा गुन्हा होत नाही का असा सवाल यावेळी विचारण्यात आला. तसेच हा सामाजिक अन्याय असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय, सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवला जाऊ नये. सामाजिक न्याय विभागाचा निधी तात्काळ परत देण्यात यावा. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वर्ग करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सतीश लोंढे, प्रशांत आवाळे, दादासाहेब कस्तुरे, बजरंग सकटे, संदीप काटे, सुजल सकटे, सुनील होळकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.